नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केटच्या पडण्याला किंवा मंदीला तुम्ही सगळेजण खूप कंटाळला होतात, निराश झाला होतात. पण मार्केट एकदा सुधारायला लागलं की तुम्हाला हाताला शेअर मिळत नाही. तो 50-50 रुपये महाग पडतो. काल आज दोन्हीही दिवसामध्ये आपण म्हणत होतो 22,500 जाईल मार्केट, ते आता 23,150च्या वरती गेलं. त्यामुळे जो मार्केटने रेझिस्टन्ससुद्धा पार केला. त्यामुळे कदाचित आता बजेटपर्यंत थोड्याफार प्रमाणात तेजीच राहील. आज पुष्कळ रिझल्ट आले. बजाज फायनान्सचा रिझल्ट आला. 4,247 कोटी प्रॉफिट, पूर्वीचं 3,639 कोटी. त्यांचं नेट इंटरेस्ट इन्कम 9,382, आधीचं 7,655. पण ग्रॉस NPA आणि नेट NPA दोन्हीही अगदी थोड्या प्रमाणात का होईना वाढलेले आहेत. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, पण ग्रॉस NPA नेट NPA दोन्हीही वाढले. ब्रिगेडचा रिझल्ट मात्र सुंदर आलाय. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन छान प्रमाणात वाढलाय. JK पेपर कमजोर रिझल्ट आलाय. प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिनही कमी. कार ट्रेडचा रिझल्ट चांगला आलाय. तोट्यातून फायद्यात आली. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढला. KPIT टेक्नॉलॉजी प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. 2.50 रुपये डिव्हिडंड, पण त्यांनी मार्जिन गायडन्स वाढवलं म्हणून शेअरमध्ये तेजी आली. इथेनॉलच्या किमती वाढवायला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. सी हेवी मोलॅसिसच्या किमती वाढवल्या नाही, पण बी हेवी आणि ऊसापासून, जे ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनतं ते, त्या दोन्हीसाठी परत एकदा ऐका. इथेनॉलच्या किमती वाढवायला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केनच्या ज्यूसपासून जे इथेनॉल बनतं ते, किंवा बी हेवी मोलॅसिस जे असतं ते, त्याला दोन्हीलाही वाढ करायला मंजुरी मिळाली नाही. पण सी मोलॅसिसच्या पासून जे इथेनॉल बनतं त्याच्या किमती 1.69 रुपये प्रत्येक लिटरला, याप्रमाणे त्या किमती वाढवण्यात आल्या. अंबुजा सिमेंटने ओरिएंट सिमेंटचं ॲक्विजिशन 2025 मध्ये पूर्ण करू असं सांगितलं. अंबुजा सिमेंटचा रिझल्ट, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, पण व्हॉल्यूम ग्रोथ 17% झाली. पण त्यांची अन्य आय किंवा अदर इन्कम 772 कोटी एवढं होतं. म्हणून शेअर पडला.
गुजरात फ्लोरो प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. इंडियन बँक प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. ग्रॉस NPA, नेट NPA कमी झाले. त्रिवेणी टर्बाईन यांना NTPC कडून 290 कोटीची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर CO2 बेस स्टँड अलोन स्टोरेज सिस्टीमसाठी कर्नाटकातल्या कुंडगी इथून ही ऑर्डर मिळाली. मारुतीचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. अगदी थोडंसं. पूर्वी 11.7 होतं, आता 11.6 झालं. उषा मारुती प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. ओरिएंट इलेक्ट्रिक रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. जिंदाल स्टेनलेस प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. टाटा मोटर्सचं प्रॉफिट कमी झालं, ते 5,451 कोटी. रेव्हेन्यू वाढलं, ते 1.13 लाख कोटी. JLRचं उत्पन्न 1.5% वाढलं, ते पाऊंडामध्ये 748 कोटी पाऊंड. पण JLRचं मार्जिन मात्र 13.9 वरनं 11.5 झालं. रिझल्ट चांगला नाही आहे, पण टाटा मोटर्सची किंमत कमी झाल्यामुळे शेअरची हा रिझल्ट किमतीत ऑलरेडी समाविष्ट आहे. JLRचं रेव्हेन्यू 13.9% 11.5 आणि मार्जिन 2% कमी झालंय. आरती ड्रग्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. हिताची एनर्जी सुंदर रिझल्ट आलाय, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. शॅलेट हॉटेल यांचा पण रिझल्ट चांगला आलाय, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. व्होल्टास ही तोट्यातून फायद्यात आली. 28 कोटी तोटा होता, त्याचा 130 कोटी फायदा झाला. उत्पन्न वाढलं, ते 3,105 कोटी आणि मार्जिन वाढलं, ते 6.4%. ITC हॉटेलचं लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 188 रुपयाला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 180 रुपयाला लिस्ट झाला, पण तो जवळजवळ लोअर सर्किटवर बंद झाला. दीपक फर्टिलायझर रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. कॅम्प्स रिझल्ट चांगला आला, 17.50 रुपये डिव्हिडंड दिला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. डेटामॅटिक्स यांचाही रिझल्ट चांगला आला. टीम लीज प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. रेडिको खेतान यांचा नेहमीच चांगला येतो, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. JBM ऑटो याचाही रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं.
R22 आणि R125 या रेफ्रिजरंट गॅसेसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। याचा फायदा गुजरात फ्लोरो, नवीन फ्लोरिन आणि रिफॅक्स यांना होऊ शकतो। अडाणी पॉवर यांचा रिझल्ट चांगला आलाय, तिन्ही गोष्टी वाढल्या। 18,000 कोटींच्या क्रिटिकल मिनरल मिशनला मंजुरी मिळाली, त्यामुळे मिश्र धातू निगम या शेअरला हे फायद्यात पडू शकतं। लार्सन अँड टुब्रो, L&T टेक सर्व्हिसेस यांना डिजिटल आणि इंजिनिअरिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी अमेरिकेमधून 680 कोटीची ऑर्डर मिळाली आणि व्हाटेक विभागला बहरीनमधून 122 कोटीची ऑर्डर मिळाली। ब्लू स्टार प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन 7.5%। SRF प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 3 रुपये 60 पैसे डिव्हिडंड। आस्क ऑटोमोटिव्ह रिझल्ट चांगला आला, सगळ्या गोष्टी वाढल्या। सोना BMW यांनी ई-प्लेन बरोबर ड्रोनसाठी पॉवर ट्रेन डेव्हलप करण्यासाठी MOU साईन केलं। आज पुष्कळचे रिझल्ट लागले। जे रिझल्ट मला पाहता आले त्या रिझल्टचा समावेश मी आज केला आहे। बाकीचे रिझल्ट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईन। थोडासा तुम्हाला त्रास पडतोय माझ्या आवाजामुळे ऐकायला, इलाज नाही, मी औषधं करते आहे, ठीक होईल। नमस्ते।